अकोला जिल्हा परिषद कार्यालयाचं प्रांगण असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्ता, दोन्ही ठिकाणी स्पष्ट नो पार्किंग झोनमध्येच वाहने उभी केल्याचं धक्कादायक चित्र दररोज दिसत आहे। या संपूर्ण क्षेत्रात पार्किंगसाठी कोणते नियम, नियंत्रण किंवा प्रतिबंध लागू असल्याचे जाणवत नाही। परिसरात गाड्यांची मनमाई उभारणी इतक्या प्रमाणात वाढली आहे की कार्यालयात येणारे नागरिक, कर्मचारी आणि अधिकारी सर्वजण रोजच्या रोज अडचणीत सापडत आहे। गाड्या रस्त्यावर उभ्या केल्यामुळे मुख्य मार्गावर गतिरोध निर्माण होतो आणि परिसरात सतत गोंधळाचे वातावरण राहते। पण सर्वात मोठा प्रश्न इथेच निर्माण होतो की ही अवस्था चालू असताना जिल्हा परिषदचे सीईओ आणि अकोला जिल्हाधिकारी नेमके काय पाहत आहे। जिल्हा परिषद कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही ठिकाणी प्रशासनाचे थेट नियंत्रण असून नियम शून्य पार्किंगला कुठलाही आळा घालण्यात आला नाही। नो पार्किंगच्या फाट्या फक्त भिंतीवर लटकलेल्या आणि प्रत्यक्षात त्याची कोणती अंमलबजावणी नाही। जिल्ह्यातील दोन सर्वात महत्त्वाचे प्रशासकीय कार्यालयाच्या समोर नियम पायदळी तुटवले जात असताना शिस्त राखण्याची जबाबदारी कोणाची आणि कारवाई न करण्याचे कारण काय? नागरिकांनी नियम पाळावे अशी अपेक्षा केली जाते, पण जिथे नियम करण्याचे तिथेच नियमाचे पालन होत नसल्याचे चित्र कितपत योग्य? आता सर्वांचे लक्ष एका गोष्टीवर आहे, जिल्हा परिषदचे सीईओ आणि जिल्हा अधिकारी स्वतःच्या कार्यालयाच्या समोरील ही उघड व्यवस्था थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणार का, की नो पार्किंगमध्ये होणारी ही रस्ते व्यवस्थेची मोडतोड असंच चालू राहणार? सध्या तरी परिस्थिती स्पष्ट आहे, व्यवस्था कोलमडली आहे आणि जबाबदारी असलेली यंत्रणा शांतच आहे।